माझं मला माहिती आहे आणि तेव्हा तुम्ही माझं ऐकलं, परंतु त्यावेळेस आताचा इथला आमदार असा काहीतरी वेडवाकडं वागेल हे काही माझ्या स्वप्नात देखील नव्हतं आणि ते तर घडलेलं आहे। आज त्याला काय वाटतं म्हणजे मला माहिती नाही, परंतु मित्रांनो तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका। आता सरळ सरळ अटी पडलेली, आपण इकडच्या पाठीला ते तिकडच्या पाठीला, त्याच्यामुळं काही जण म्हणतात ही कधीतरी एकत्र इतकी तरी या हेल्दीच आमचं निमुगार होतं सारखं आणि मग हळू दबकत दबकत बनवतो दादा दादा काही पुढं काहीतरी होईल। म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे। मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो, या सगळ्याच्या बाबतीमध्ये मागं मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो। मी त्यांना दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांची जबाबदारी दिलीपरावांच्यावर मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती। माझ्यावर मी भोसरी शिरूर आणि हडपसर ह्या तीनची जबाबदारी घेतलेली होती आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं। निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे, दिसायला राजबंड आहे, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील। परंतु मित्रांनो नंतर 2-2.5 महिने 2 महिने झाले, 2 वर्ष झाली आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा। राव गणतरी 5 वर्ष निवडून दिलं, 2 वर्षातच राजीनामा द्यायचं, लोक जोड्याने मारतील जो आपल्याला, असं करू नका। काय अडचण काय नाही, मी कलावंत आहे दादा, माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे नाटक असतात, चित्रपट असतात, त्याच्यावर परिणाम होतोय दादा। आणि मी मित्रांनो खोटं बोलणार नाही, मी तोंडावर असं समोरासमोर करेन। मी म्हणलं तसं करू नका, दिसायला खराब दिसतंय। आता ते म्हणले मी सेलिब्रिटी आहे, त्या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं, कसं शक्य आहे, मला माझी मालिका असते, मग मला त्या ठिकाणी काम करावं लागतं, मग ते कोण बाजूला, माझ्या व्यवसायावर परिणाम झाला, माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते। मी तरी त्यांना म्हणालो, बाकीचे सगळे म्हणायचे अगदी तूच आणलंय त्यांना, आता तूच त्यांना समजून जा, तूच त्यांना समजून जा। मित्रांनो असं कसं करत करत ते तर माझ्याशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या 4 वर्षामध्ये किती आले काय आले, खरं त्यांचा राजकारण हा सुंदरच नाही। आम्ही राजकारणी लोक काय करतो, एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची, खोटं नाही सांगत। तुम्ही देशात बघा, आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभ्या राहतात की नाही, निवडून देतात, काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो, धर्मेंद्र उभा राहतो, गोविंद उभा राहतो, काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे? राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा किती नाव देऊ, एवढे नटी पण उभी राहते, नट पण उभे राहतात। आणि का एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते आणि मग नंतर म्हणले नाही हे आपलं काम नाही, राजीनामा दिलं सोडून। मित्रांनो शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का? थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला चांगला दिसायला पिढी मारलं की काय दिसतंय राजगंडाकडे, आणि ते आपण देतो बट्ट दाबतो, त्याच्यात आमच्याही चुका आहे। आम्हालाही आम्ही काही अंतर्मनी नाही, एखादा जर आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला, परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना। तसं आपलं झालंय। आता पुन्हा मध्ये मी शिवजयंतीला मला भेटले 19 तारखेला, म्हणलं का हो डॉक्टर, मागे तर म्हणायचं राजीनामा द्यायचं, आता परत दंड थोपटले, नाही म्हणजे जरा वाटायला लागले परत उभं, असं कसं चाललंय? आपले प्रश्न सुटले पाहिजे मित्रांनो। इतके महत्वाचे प्रश्न सध्या आपल्या सगळ्यांच्या समोर आवासून आहेत, रेल्वेचे प्रश्न आहेत। आत्ताच कोणीतरी बोलत असताना मला वाटतं सांगितलं त्याच्यामध्ये की दादा आमच्या इथं सुधीर कोणीतरी सांगितलं, दादा आमचा हा रस्ता 10 मीटर रुंदीचा करा,
7.5 का काहीतरी ना, हा, तो 10 लिटरचा करा. आपल्या इथं पाण्याचा गहन प्रश्न आहे. मी ते कुकडीचं रोडचं बघतोय, दिवसेंदिवस शहरं मोठी होत आहेत. शिरूरकरांनो, मांडवगड फराटा परिसरातल्या माझ्या पंचक्रोशीतील जनते हो, आपल्या गरजगाव पंचायत कडकसला टेमघरला एवढं पाणी प्यायला चाललंय, अर्थात द्यायला पाहिजे. पूर्वी 5-5.5 TMC लागायचं, आता 20 TMC पाणी लागतंय. शेवटी ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेतीवर व्हायला लागलेला आहे. शेतीशिवाय तर आपल्याला पर्याय नाही. शेतीला कसा योग्य पद्धतीनं दर मिळतील. आत्ताच मोदी साहेबांनी ऊसाचे दर परत वाढवले. आत्ता मध्ये 1 महिना पण झाला नसेल, FRP वाढवली. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि याच्यातून मी मध्ये एक विषय आणला की मुळशी धरणाची उंची वाढवायची आणि त्याच्यातनं काही पाणी साठवून ते मुळशी तालुक्याला पिण्याकरता द्यायचं. माग बाबा आसखेड हे दौंड तालुक्याला, आपल्याला माहिती आहे, हवेली आणि दौंड तालुक्याकरता बाबा आसखेड केलं. मित्रांनो, आज बाबा आसखेडला कॅनल झाला नाही, सगळ्याच्या सगळं पाणी पिंपरी चिंचवड पुण्याला प्यायला द्यावं लागलं. अख्खं धरण. विचार करा, धरणाच्या साहित्य ठराविकच आहे. मी आता हा विचार करतो की पलीकडे पडणारं पावसाचं पाणी ते कुठं कुठं असे बांध घालायचे, ते अलीकडे वळून आपल्या इकडं पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे आणायचं. अशा प्रकारचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे. या अशा अनेक बाबी आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही गेले 30-32 वर्ष काम करतो. काही जण ज्यांनी हा सगळा पाया रचलाय त्यांची भूमिका वेगळी आहे. आम्ही त्याच्यावर कळस चढवण्याचं काम केलेलं आहे. गेले 30-32 वर्ष मी पण गप्प बसलेलो नाहीये.